गुड मॉर्निंग स्टुडंट्स. बघा, आज आपल्याला सॉलिड स्टेटवरचे न्यूमेरिकल सॉल्व करायचे. तर त्यांच्यासाठी कोणकोणते फॉर्म्युला गरजेचे ते आता आपण बघू. तर हेडिंग टाका न्यूमेरिकल्स. तर एक फॉर्म्युला आपण असं बघितलं होता, डी इज इक्वल टू झेड इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. हा डी काय आहे? दिस इज डेन्सिटी. व्हॉट इज झेड? झेड इज रँक. आठवतं SCC साठी रँक होता 1, BCC साठी रँक होता 2 आणि FCC साठी रँक होता 4. नंतर हा M आहे मोलर मास. मोलर मास असतो ग्राम्स पर मोल मध्ये. ए क्यूबला आपण व्हॉल्यूम म्हणतो, व्हॉल्यूम ऑफ क्यूब. आणि फक्त जर ए असेल तर आपण त्याला एज लेंथ म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? एज लेंथ. आणि एन हे काय? ॲव्होगाड्रोज नंबर 6.022 इंटू 10⁻23 पर मोल. बरोबर. तर हा एक फॉर्म्युला. नंतर आपण रेडियसचे फॉर्म्युला बघितले होते. व्यवस्थित दिसतंय? ओके. नंतर आपण रेडियसचे फॉर्म्युला बघितले होते. तर काय रेडियसचा फॉर्म्युला बघा. SCC साठी रेडियसचा फॉर्म्युला होता R इज इक्वल टू A/2. BCC म्हणजे बॉडी सेंटरसाठी फॉर्म्युला होता R इज इक्वल टू √3A/4. आणि FCC साठी फेस सेंटरसाठी फॉर्म्युला होता R इज इक्वल टू √2A/4. तर सगळ्यांनी एवढे फॉर्म्युला नीट नोट डाऊन करा. R इज इक्वल टू A/2. ए म्हणजे काय? एज लेंथ. BCC साठी R इज इक्वल टू √3A/4 आणि FCC साठी R इज इक्वल टू √2A/4. बघा, हे फॉर्म्युला म्हणजे आपण ऑलरेडी याचे डेरिव्हेशन्स बघितले. आता याच्यावर आपल्याला काय करायचं आहे? न्यूमेरिकल सॉल्व करायचे. याच्यातला एक न्यूमेरिकल बोर्ड एक्झामला 100% असतो. सॉलिड स्टेटचा एक न्यूमेरिकल बोर्डमध्ये असतो आणि सॉलिड स्टेटमध्ये 2च टाईपचे न्यूमेरिकल्स आहे. तर मी इथं 3 न्यूमेरिकल्स तुम्हाला सोडून दाखवतो. टाईप तर 2च आहे, मी फक्त 3 न्यूमेरिकल्स तुम्हाला सोडून दाखवतो. आणि तुम्हाला होमवर्कसाठी 5-6 न्यूमेरिकल्स दिले जातील. ते तुम्ही मला व्हिडिओ बघितलं सोडून दाखवायचे. सो लेट अस स्टार्ट विथ न्यूमेरिकल फर्स्ट. सगळं क्लिअर दिसतंय बोर्डवर? बघा, बोर्डला विचारला गेलेला समय हा. आता बघा मी कसं सॉल्व करतो, कारण बोर्डला एक विशिष्ट प्रकारे सॉल्व करावं लागतं, कारण आपल्याला तिथं लॉग टेबल यूज करावा लागतो. तर काय दिलेलं आहे बघा, कॉपर क्रिस्टलाइज इंटू FCC. तर मी इथं गिवन लिहितो. याच पद्धतीने ते बोर्डमध्ये सॉल्व करायचं आहे. गिवन झेड इज FCC म्हणजे रँक किती असणार आहे? 4. एज लेंथ किती दिली? 3.61 इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. बघा, -8 सेंटीमीटरच्या व्हॅल्यूमध्ये दिलेलं असेल तर आहे तसंच ठेवायचं, कारण ते आपल्याला सॉल्व करायला इझी जातं. 3.61 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटरमध्ये दिलं आहे, तर आपल्याला सम सॉल्व करताना सेंटीमीटरमध्येच पाहिजे. तर एज लेंथ कोणकोणत्या युनिट्समध्ये दिलेले असतील बघा. आता मी हेच एक्झाम्पल घेतलं. 3.61 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. असं सेंटीमीटरमध्ये दिलं असेल तर सेंटीमीटरमध्येच ठेवायचं. कधी कधी ते असं करणार 3.61 एमस्ट्रॉम. 3.61 एमस्ट्रॉम. 3.61 एमस्ट्रॉम म्हणजेच काय? 3.61 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. म्हणजे 1 एमस्ट्रॉम इज इक्वल टू 10⁻⁸ सेंटीमीटर लक्षात ठेवायचं. म्हणजे एमस्ट्रॉममध्ये जर दिलेलं असेल तेवढे एमस्ट्रॉम इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर असं लिहायचं. किंवा आणखीन एक युनिट आहे 361 पिकोमीटर. असं दिलेलं असेल 361 पिकोमीटर, तर 2 पॉईंट इकडे शिफ्ट करायचे. 1, 2 म्हणजे याला आपण लिहू शकतो 3.61 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. असं दिलेलं असेल 400 पिकोमीटर.
2 पॉईंट शिफ्ट केल्यानंतर, कारण 1 पिकोमीटर म्हणजे 10⁻⁻10 सेंटीमीटर, 10⁻⁻10 सेंटीमीटर. पण आपल्याला -8 मध्ये पाहिजे. का बरं -8 मध्ये पाहिजे ते पुढं तुम्हाला समजणार आहे. आपल्याला ॲव्होगाड्रोज नंबर संग कॅन्सल करायला सोपं जातं. म्हणून काय करायचं, तुम्ही 2 पॉईंट शिफ्ट केल्यानंतर हे काय होणार, 4 × 10⁻⁸ सेंटीमीटर. बघा परत समजून सांगतो, 10⁻⁸ सेंटीमीटरमध्ये दिलेलं असेल तर तसंच ठेवायचं. ॲम्स्ट्रॉममध्ये दिलेलं असेल तर काही चेंज न करता फक्त आता इथं बघा 3.61 ॲम्स्ट्रॉम आहे, तर 3.61 × 10⁻⁸ सेंटीमीटर लिहायचं. आणि 361 पिकोमीटर असं दिलेलं असेल तर 2 पॉईंट शिफ्ट करून 3.61 × 10⁻⁸ सेंटीमीटर. -8 सेंटीमीटरमध्येच घ्यायचं, कारण ते आपलं कॅल्क्युलेशन इझी करून टाकतं. आता बघा पुढं मी असं कसं सॉल्व करतो. म्हणजे ऑलरेडी 10⁻⁸ सेंटीमीटरमध्ये, म्हणजे मी इथं काही चेंज करत नाही. कॅल्क्युलेट डेन्सिटी कॅल्क्युलेट करायला लावले. ॲटॉमिक मास किती दिलं आहे, 63.5 ग्राम्स पर मोल. तर आपला फॉर्म्युला काय, D = Z × m/a³ × Na. तर व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू. D = Z ची व्हॅल्यू किती, 4, m किती 63.5 ग्राम्स पर मोल. a³ a दिलाय, एज लेंथ दिलाय, a³ म्हणजे व्हॉल्यूम आहे, मग त्याचा क्यूब करायचा. 3.61 × 10⁻⁸ सेंटीमीटरचा क्यूब होईल, सेंटीमीटर क्यूब. Na ॲव्होगाड्रोज नंबर 6.022 × 10⁻23 पर मोल. हे पर मोल कॅन्सल होईल. म्हणजे युनिट काय येईल, ग्राम आहे असा, हा सेंटीमीटर क्यूब वरती येईल पर सेंटीमीटर क्यूब, म्हणजे युनिट काय येईल, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. युनिट तर ठरलंय. तर आता बघा 4 × 63.5 ते येतं 254 ग्राम्स. बोर्डवर इतकं दिसतंय का, ओके. किती आलं, 254 ग्राम्स. कॅल्क्युलेट करून बघा. आता बघा हा ब्रॅकेट कसं ओपन करायचं. 10⁻⁸ म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस करायचं. 8 × 3 = 24, -24 येईल, म्हणजे ब्रॅकेट फक्त यालाच राहील. 3.61³ × 10⁻⁻24. 8 × 3 = 24 सेंटीमीटर क्यूब × 6.022 × 10⁻23. बघा 10⁻23 आणि -23 कॅन्सल झाला, म्हणजे 10⁻⁻1 शिल्लक येतं. तो वरती गेला तर 2540 होईल, बरोबर. बघा याच्यासाठी आपल्याला 8 मध्ये पाहिजे, कारण 8 × 3 24 होतं, 24 आणि 23 कॅन्सल होतं, 10⁻⁻1 उरलं आहे, ते वरती जाऊन म्हणजे काय होईल, D = 2540 ग्राम अपॉन 3.61³ इंटू, आणि युनिट काय, सेंटीमीटर क्यूब × 6.022. आता लॉगने हे सॉल्व करायचं आहे. बघा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये लॉगने सॉल्व करायची काय गरज नाही. आपल्याला 1 to 10 हे लॉग माहीत पाहिजे, त्याच्यावरून आपण दुसऱ्याचं लॉग प्रेडिक्ट करू शकतो. पण बोर्ड एक्झाममध्ये त्याला स्टेप बाय स्टेप लागतं. म्हणून काय कसं सॉल्व करायचं बघा. लॉग ऑफ 2540 डिव्हिजन आहे, म्हणजे मायनस रेस टू टर्म आहे, क्यूब आहे, म्हणजे इथं येईल 3 log ऑफ, हा 3 पुढं येईल 3 log ऑफ 3.61 प्लस, कारण मल्टिप्लिकेशन आहे, लॉग ऑफ 6.022. बरोबर दिसतंय. ओके. आता बघा इथं लॉग मी ऑलरेडी सॉल्व केले. किती डिजिट्स आहे बघा, 1 2 3 4 डिजिट्स म्हणजे 3.4048. 3 into log of this is 0.5575 plus
0.7797. मग 3.4048. 3 into this, it will come 1.6725 plus 0.7797. पुढे येईल 3.4048 minus 2.4522 आणि याचे उत्तर येतं 0.9526. आणि याचा काय फाइंड करायचं आपल्याला? अँटीलॉग फाइंड करायचा. मग याचा अँटीलॉग येतो 8966. अँटीलॉगमध्ये काय करतो आपण? पॉईंटच्या आधी जो नंबर असतो त्याच्यात 1 ॲड करतो. 0 + 1 1 म्हणजे 8.966. आणि युनिट काय होतं बघा, हा ग्राम पर सेंटीमीटर क्यूब वर जाणार, ग्राम पर सेंटीमीटर क्यूब म्हणजे डेन्सिटी किती आली? 8.966 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. ही स्टेप नीट बघा. हा 3 पुढे येईल, 3 log of 3.61. समजलं बघा. व्यवस्थित नोट डाऊन करा, व्हिडिओ पॉज करा. बघा पुढला सम काय दिलाय बघा. सिल्वर क्रिस्टलाइज इंटू FCC. सिल्वर क्रिस्टलाइज इंटू FCC म्हणजे पहिलं लिहायचं गिवन. आता FCC म्हणजे झेडची व्हॅल्यू किती असणार? 4. इफ डेन्सिटी दिले D इज इक्वल टू 10.51 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. कॅल्क्युलेट व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे AQ फाइंड करायला लावलाय आपल्याला इथं. आणि काय दिलं? ॲटॉमिक मास दिला M दिलंय 108 ग्राम्स पर मोल. मग काय फॉर्म्युला आपला? D इज इक्वल टू Z इंटू M अपॉन A³ इंटू NA. पण आता आपल्याला AQ फाइंड करायचं आहे. मग A³ इथं जाणार, D इथं जाणार. A³ इथं आणि D इथं. तर A³ इज इक्वल टू Z ची व्हॅल्यू किती? 4. M काय? 108 ग्राम्स पर मोल. डेन्सिटी काय? 10.15 ग्राम्स पर मोल. आणि NA किती? 6.022 इंटू 10⁻². सॉरी, हे किती? ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आहे. ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आणि इथं काय? 6.022 इंटू 10⁻23 पर मोल. पर मोल कॅन्सल होणार. ग्राम कॅन्सल. पर सेंटीमीटर क्यूब वर जाऊन सेंटीमीटर क्यूब होईल. म्हणजे आपलं उत्तर कशात येईल? A³ सेंटीमीटर क्यूबमध्ये येईल. तर तुम्ही मला हा सम सॉल्व करून दाखवायचं. लॉग मेथडनी सॉल्व करून दाखवायचं. आता 4 × 108 हे तर डायरेक्ट करू शकता तुम्ही. ते किती येणार? 432 अपॉन 10.51 पर सेंटीमीटर क्यूब इंटू 6.022 इंटू 10⁻23. हे तुम्ही मला लॉगने सॉल्व करून दाखवायचं. समजलं क्वेश्चन? बघा पुढला सम बघा. निओबियम इज फाउंड टू क्रिस्टलाइज इंटू BCC. बघा BCC आता गिवन लिहितो. BCC म्हटलं Z इज इक्वल टू 2 अँड फाउंड टू बी डेन्सिटी दिली 8.55 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आता विचारलंय बघा ॲटॉमिक रेडियस विचारलं. आणि कशाचं ॲटॉमिक रेडियस? BCC बॉडी सेंटरचं. मग रेडियसचा फॉर्म्युला काय होता? R इज इक्वल टू √3a/4. R इज इक्वल टू √3a/4. आता जर आपल्याला A ची व्हॅल्यू
एची व्हॅल्यू जर माहीत असेल तर आपण हा सम सॉल्व करू शकतो. मग एची व्हॅल्यू कशी फाइंड करायची बघा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे डी इज इक्वल टू झेड इंटू एम अपॉन ए क्यूब इंटू एन ए. इथून सुरुवातीला आपण ए क्यूब सापडून घेऊ. माझं डी इथं ए क्यूब इथं येणार आणि डी इथं, तर ए क्यूब इज इक्वल टू झेडची व्हॅल्यू किती 2, मास किती दिला आहे 93 ग्राम्स पर मोल, 93 ग्राम्स पर मोल. डेन्सिटी किती दिली 8.55 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आणि ॲव्होगाड्रोचा नंबर किती असतो 6.022 इंटू 10⁻23 पर मोल. पर मोल कॅन्सल, ग्राम्स कॅन्सल. तर इथं किती येणार 2 इंटू 93 दॅट इज 186, 8.55 पर सेंटीमीटर क्यूब. वरती जाणार बनवणार सेंटीमीटर क्यूब. अरे इथं 6.022 10⁻23 वर जाऊन 10⁻⁻23 सेंटीमीटर क्यूब. फक्त एवढं सॉल्व करून घ्या बघा. लॉगने सॉल्व करायचं सगळ्यांना. तर ही व्हॅल्यू किती येते 3.61 इंटू 10⁻23 सेंटीमीटर क्यूब. सगळ्यांनी सॉल्व करून बघायची. व्हॅल्यू किती येते 3.61 इंटू 10⁻23. पण आपल्याला ए क्यूब नको आहे, आपल्याला ए पाहिजे. बघा या फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय पाहिजे ए पाहिजे. तर ए कसं फाइंड करायचं बघा, ए इज इक्वल टू, आता बघा मी एक पॉईंट जर इकडं शिफ्ट केला, का बरं शिफ्ट करायचं ते पण सांगतो. हा पॉईंट जर मी इथं शिफ्ट केला तर 36.1 इंटू 10⁻24 होणार. म्हणजे किती होणार 36.1 इंटू 10⁻24. कारण इथं ए क्यूब आहे म्हणजे आपल्याला फक्त ए पाहिजे. म्हणजे 1/3 अंडर रूट क्यूब रूट 1/3 आणि सेंटीमीटर ए क्यूब होता त्यावेळेस सेंटीमीटर क्यूब, फक्त ए होता म्हणून सेंटीमीटर. आता 24 का केलं बघा, कारण 24 डिवायडेड बाय 3 8 येणार. 24ला जर 3ने डिवाइड केलं तर 8 येणार. 23ला जर 3ने डिवाइड केलं तर पॉईंटमध्ये आलं असतं. म्हणून एक पॉईंट आपण काय केला शिफ्ट करून घेतला. तर ए इज इक्वल टू 36.1 1/3 आणि ए येणार 10⁻⁻8 सेंटीमीटर. 24 डिवाइडेड बाय 3, तर हा 1/3 पुढे येणार. ए इज इक्वल टू 3 लॉग ऑफ 36.1, सॉरी 1/3 पुढे येणार 1/3, 3 नाही तो 1/3 आहे. लॉग ऑफ 36.1. आता ही स्टेप महत्त्वाची. आधी लॉग फाइंड करायचा, त्याला डिवाइड बाय 3 करायचं. बघा आधी काय करायचं, लॉग फाइंड करायचं, त्याला डिवाइड बाय 3 करायचं आणि नंतर अँटी लॉग फाइंड करायचं. ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची बघा. पहिलं लॉग फाइंड करायचं, त्याला डिवाइड बाय 3 करायचं आणि त्याच्यानंतर अँटी लॉग. तर बघा ए इज इक्वल टू 1/3, याचा लॉगची व्हॅल्यू येते 1.5575 आणि डिवाइड केल्यानंतर ही व्हॅल्यू येते 0.5191 आणि याचा काय फाइंड करायचं आपल्याला अँटीलॉग. तर याचा अँटीलॉग येतो 3.305 सेंटीमीटर. 3.305 सेंटीमीटर. ओके दिसतंय. बघा काय केलं आहे, पहिलं ए क्यूब काढून घेतलं, मग याचं क्यूब रूट काढायचं. पण 23 जर असेल तर त्याला डिवाइड 3 न केलं तर पॉईंट्समध्ये येईल. जर आपण हे 24मध्ये कन्वर्ट केलं तर 8नी डिवाइड होईल. म्हणून मी एक पॉईंट शिफ्ट करून 24 केला. तर 24 डिवाइड बाय 3 10⁻⁻8 सेंटीमीटर येणार. हा 1/3 पुढे येणार 1/3 लॉग ऑफ 36.1. आता इथं स्टेप महत्त्वाची आहे. 36.1चा लॉग फाइंड करायचा,
त्याला डिवाइडेड बाय 3 करायचं, नंतर अँटीलॉग फाइंड करायचं. पहिला लॉग फाइंड करायचा, त्याला डिवाइडेड बाय 3 करायचं आणि नंतर अँटीलॉग फाइंड करायचा. मग हे उत्तर आलं. आता हे तिथं सबस्टिट्यूट करा. R इज इक्वल टू √3 ची व्हॅल्यू काय 1.73. ए ची किती व्हॅल्यू आली बघा, ए ची ही व्हॅल्यू नाही, इंटू 10⁻⁻8 राहिलं इथं, 10⁻⁻8 सेंटीमीटर म्हणजे किती येणार 3.305 इंटू 10⁻23/4. तर रेडियस किती येतं बघा याचं 1.429 सेंटीमीटर इंटू 10⁻⁻8 सेंटीमीटर. -8 23 नाही, -8 सेंटीमीटर. समजलं. आज सम नीट बघून घ्या. आपल्याला रेडियस विचारलं होतं, पण त्यासाठी आपल्याला ए पाहिजे, कारण प्रत्येक रेडियसच्या फॉर्म्युलामध्ये ए आहे बघा. SCC साठी a/2, BCC साठी √3a/4 आणि FCC साठी √2a/4. ए तर फाइंड करायचा, मग A³ फाईला फाइंड करायचा, त्याच्यावर ए फाइंड करायचा आणि नंतर तो रेडियसच्या फॉर्म्युलामध्ये सबस्टिट्यूट करायचा. समजलं. तर हे व्यवस्थित नोट डाऊन करा. आता तुम्हाला होमवर्कला मी काही क्वेश्चन्स देतो.